धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या करमाडचा बळी दिला. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, आणि समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. वेगवेगळ्या गाड्या जप्त करायच्या, म्हणजे जगवार आणि इतर सगळ्या गाड्या जप्त करण्याची मागणी केली. काय सांगू बाबा ना, तुम्हाला आता लय कला झाली. गाड्याचे नाव सुद्धा घ्यायचे टेन्शन यायला लागलं हो. एका नोकराला पाणी भरणाऱ्या माणसाला पिपाड्या का काय काय आपल्या पुण्यात म्हणतात बरं पिनाड्या पिपाड्या पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जगवार सारख्या BMW सारख्या रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ, 3 चाकाचा त्याला 2 चाक नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या. अरे यार काय हे ना, खरं सांगतो प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे. पण धनंजय मुंडेंनी स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी, आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी, किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खून केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. हा जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, आणि समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं जेलात गेलं ते पैसे येत जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला, कसा त्या पैशाच्यावर जेल बघणार हो पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या, आणि 1 नंबरच्या आरोपीला सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला. निवडणुकीत का पैसे खर्चाला म्या दिली, हे सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून म्या आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे, खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं, नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल त्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी, सगळे खून खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं, तर त्यांनी सत्यवादी प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप्प बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने.